नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आणि मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं सांगितलं, की माझा नवीन वर्षाचा काय संकल्प आहे आणि मी तो काही आत्तापर्यंत फारसा सांगितला नव्हता. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे. त्या म्हणजे पहिल्यांदा मी हे सांगणार आहे, की मी 2025 ला जो माझा संकल्प केला होता, तो प्रथम मी पूर्ण केला का? हे फार महत्वाचं आहे. कारण संकल्प करणं ही गोष्ट फार सोपी आहे. परंतु तो संकल्प पूर्ण करणं किंवा संकल्पाची पूर्ती करणं ह्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. तर माझी सवय अशी आहे, की संकल्पाची खूप मोठी यादी तयार करायची नाही. 4, 5, 8, 10 नाही. 2च संकल्प करायचे, पण असे नेटके करायचे, असे मजबूत करायचे, असं मी ठरवलेलं आहे. तर मी 2025च्या जानेवारीच्या अगोदरच डिसेंबरलाच हे डन केलं होतं, की 2025च्या जून महिन्यात मला माझ्या नोकरीचा राजीनामा द्यायचा. त्याप्रमाणे मी चौकशी केली, परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू नसतात. त्या 15 किंवा 16 तारखेच्या नंतर सुरू होतात. तर अशा प्रकारे काय झालं, मग 1 जुलै उजाडला आणि त्यानंतर 3 महिन्यांनी मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, की मी ॲज अ टीचर म्हणून काम करत होते सरकारी स्कूलमध्ये. आणि मग मी नोकरी सोडण्याचा जो निर्णय घेतला, तो भले म्हणजे आर्थिकदृष्ट्या तो निर्णय चुकीचा असेल, परंतु मला थोडंसं स्वतःसाठी जगायचं होतं. कारण नोकरीच्या दगदगीत, धावपळीत मी माझी स्वतःची पर्सनॅलिटी हरवत चालली की काय असं वाटत होतं. त्यामुळे मी नोकरीचा राजीनामा देऊन मला ज्याच्यात आवड आहे त्या गोष्टी करायला सुरुवात केली. आणि दुसरा एक संकल्प होता माझा, तो म्हणजे टोटली व्यवस्थित बेसिक पकडून योगा शिकायचा. आणि अगोदर मी योगा करतच होते, ध्यानधारणा करतच होते, परंतु ॲडिशनल गोष्टी मी अशा भरपूर शिकले, की ज्यामुळं मला कळून चुकलं, की हेल्थ इज अ वेल्थ. आणि माझ्या पूर्वीच्या आयुष्यात मी जो योगा करत होते, त्याच्यापेक्षाही मी परफेक्ट योगा करायला शिकले. आणि फ्लेक्झिबिलिटी काय असते, ह्याचा पुरेपूर अनुभव घेतला. तर हे 2 संकल्प मी व्यवस्थितपणे पूर्ण केले. त्यानंतर असं झालं, की माझा आणि एक विचार होता, की यावर्षी पासपोर्ट काढायचा. शाळा असल्यामुळं तुमचा राजीनामा मंजूर व्हायला किमान 3 महिने लागतात. शाळेत मी जात होते त्या दरम्यान, त्यामुळं मला पासपोर्टसाठी जाता आलं नाही. तर पहिल्यांदा मी जेव्हा ₹2000 भरले, तेव्हा शाळेच्या अडचणीमुळं माझ्या 2 तारखा मिस झाल्या. आणि 3ऱ्या तारखेला जेव्हा मी कोल्हापूरला गेले, तेव्हा तिथं माझ्या कागदपत्रात डॉक्युमेंट्समध्ये क्युरी निघाली. त्यामुळं परत मी ₹2000 भरून पहिल्याच ह्याच्यामध्ये माझी क्युरी काढली आणि पासपोर्ट करून घेतला. तर माझं असं असतं, की संकल्प 2च करायचे, जास्त वारंवार करायचे नाही. आणखी एक गोष्ट माझ्या आवडीची, ते म्हणजे वाचन. वाचन मला प्रचंड आवडतं. द सिक्रेट नावाचं पुस्तक मी वाचलं आणि त्यानंतर जो माझा इंट्युशनल बदल होता, तो मी परिपूर्ण करण्यासाठी भरपूर धडपड केली. माझ्याकडे माझी एक अशी वही आहे, की ज्याच्यामध्ये मी रोज काय चांगलं केलं, काय माझ्या हातून राहून गेलं, अशा गोष्टींची देखील मी यादी केली. आणि खरंच मी चांगली आहे की वाईट आहे, या गोष्टींचं सुद्धा मी त्यामध्ये सगळं लिहून काढलं. आणि मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की धन्यवाद करा, धन्यवाद करा प्रत्येक गोष्टीसाठी. तर प्रत्येक गोष्टीसाठी क्षुल्लक जी गोष्ट आपल्याला असं वाटतं, की क्षुल्लक ह्याच्यासाठी काय धन्यवाद करायचं. पेनाचं टोपण हरवलं आणि ते सापडलं, तरी देखील धन्यवाद मानायला शिकलं पाहिजे. ह्या गोष्टी मी शिकले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर योगा काय असतो, ह्या गोष्टी शिकल्यामुळं मला
एक उत्साह संचारला अंगात आणि आरोग्याला मी पहिल्यापासून महत्त्व देणार आहे. आणि आज मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होईल. त्याचं कारण असं आहे, की तुम्ही देखील त्या गोष्टी फॉलो कराव्यात असं मला वाटतं. मी फारशी दवाखान्याची पायरी कधीच चढत नाही. अगदी मेजर मेजर गोष्टींना तुम्ही समजू शकता. मी दवाखान्यात गेले, ते पण इतक्या वर्षात जवळपास मला वाटतं मी एक 3, 4, 5 मोजून 4 ते 5 इतक्या वेळा मी दवाखान्याची पायरी चढली असेल. आजही माझ्या शरीराला मला कुठल्याही प्रकारचं औषध घेतलं तर रिॲक्शन येते. रिॲक्शन येते म्हणजे मला सकाळचं उठायलाच होत नाही गोळ्या खाल्ल्या की. शरीर ते ॲक्सेप्टच करत नाही. आणि ही गोष्ट मी यावर्षी तंतोतंत पाळली. छोट्या-छोट्या गोष्टीची दुखापत झाली किंवा कधी-कधी एक्झर्शन झालं, धावपळ झाली, प्रवास झाला, तर मी त्या अनुषंगानं व्यायाम केला, प्रॉपर विश्रांती घेतली आणि त्यानंतर स्वतःला घरीच केअर केली. तर असं आहे की तुम्हाला माझं एक मत आहे की तुम्ही ढीगभर संकल्प करू नका. जो संकल्प कराल त्याच्या डीपमध्ये जा आणि बघा मग. साधा संकल्प जर आरोग्याचा केला तर त्याच्या बाजूनं अनेक गोष्टी आपोआप येत जातात. आपोआप होतात. कारण आरोग्य ही मेजर गोष्ट आहे. वाचन ही सुद्धा आयुष्यातली मेजर गोष्टच आहे. म्हणजे ज्याला आपण महत्त्व देतो ती गोष्ट. मग त्या अनुषंगाने मी ई-बुक्स वाचले किंवा काही चित्रपट पाहिले किंवा काही वेब सीरीज बघितल्या. ते पण एक प्रकारचं वाचनच असं समजू. पण मेंदूला झिंझिण्या आणणाऱ्या अशा कुठल्याही गोष्टी आपण टाळायच्या, त्या बघायच्याच नाही. त्या सरळ पुढे ढकलायच्या आणि आपल्या कामावरती आपण फोकस करायचा. आज मला या गोष्टीचा खूप तुम्हाला सांगायला आनंद होतोय, की डिसेंबर संपला आणि मी योगाच्या माध्यमातून अतिशय फिट आहे. कुठेही कोणत्याही प्रकारचं शरीराला दुखणं तर नाहीच सोडून द्या. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा 4 माणसात जाता, तेव्हा तुमची पर्सनॅलिटी खुलून दिसते. 50 नंतर तुम्हाला लोकं विचारतात, की तुम्ही नक्की करता काय? आणि तुमच्या इतक्या फिट राहण्याचं रहस्य काय? का हो? आपली कॉलर ताठ होते या गोष्टीमुळे आणि दुसरा समाजाचा पण फायदा होतो. त्यांनी विचारलं तर आपण सांगायचं, "बाबा हे असं असतं, मी हे करते." आणि समजा, तर तुम्ही म्हणाल खाण्याचं काय? खाण्याचं पण मी सांगते. मला जे खायचं ते मी खाते. काही दिवस काही गोष्टी पाळल्या, की त्या मी परत सोडून देते, परत खाते. जेवढं खाल्लं, जे नको असेल ते कधी-कधी आपल्याला आवडतं म्हणून आपण खातो पण. तर ते सगळं हजम करण्यासाठी परत नेटानं 15 मिनिटं एक्स्ट्रा व्यायाम करायचा किंवा योगा करा. काहीही करा. पण 3 गोष्टी तुम्ही पाळा. त्या म्हणजे तुमच्या मेंदूशी रिलेटेड वाचन ठेवा. तुमच्या शरीराशी रिलेटेड योगा ठेवा. तुमच्या मनःशांतीसाठी तुम्ही ध्यानधारणा करा. ध्यानधारणेला असा कुठलाही एक वर्गवारी म्हणू शकतो, कॅटेगरी म्हणू शकतो. कुठलीही एका प्रकारची कॅटेगरी नाही. ज्याच्यात तुमचं मन लागेल, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळेल, अशी गोष्ट करणे म्हणजे ध्यानधारणा करणे होय. फार मी पूर्वी खूप म्हणजे कुठले मंत्रपठण असेल, काय असेल, अनेक गोष्टी अशा रिपिटेशन नाही. जेव्हा तुम्ही तुमचं टोटली अंतर्बाह्य वर्तन बदलता. अंतर्बाह्य म्हणजे बाहेरच्या लोकांशी आपण बोलतो, तेव्हा मनात काहीतरी तिसरं करायचं. वरून बोलायचं नाही. ज्या गोष्टी पटत नाहीत त्या सोडून द्यायच्या. त्या मुद्द्याला धरून आपण जास्त डोक्यात काही राख कालवून घ्यायची नाही. आणि ह्या गोष्टी मी कटाक्षानं पाळल्यानंतर मला असं मागं फिरून बघताना वाटतं, की मी जे संकल्प केले होते, ते मी पूर्ण केले. या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. आता 2025 चे संकल्प पूर्ण केल्यानंतर 2026 चे संकल्प हे मी पूर्ण करतच तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मला खात्री आहे, की ते संकल्प करत असताना मी जे काय केलं
ते आता सिक्रेट ठेवणार नाही, ते सांगत जाणार. मी आता हा संकल्प केला आणि हा मी पूर्ण केला. तर कथनी न हाको, करणी करो. आणि त्याचे रिझल्ट जेव्हा येतात, तेव्हा जे आत्मिक समाधान असतं, जी मनःशांती असते, तिला तोड नाही. आणि यूट्यूबवर तर माझं प्रेम आहेच. यूट्यूब ही माझी आवडीची गोष्ट आहे. माझ्या चॅनेलवरती किती व्ह्यूज येतात हे मी कधी बघत नाही. ते कमीच असतात, परंतु जे असतात ते प्रॉपर असतात. मी जर ॲनालिटिक्समध्ये गेले तर मला कळतं की माझा व्हिडिओ पूर्ण वॉच केला गेला. तर अशा प्रकारे तुमचं सहकार्य आणि माझं जे यूट्यूबचं जे माझं काम चालू आहे त्यावरती तुम्ही प्रेम करणं, या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या म्हणजे सगळ्या मला सहकार्य करणाऱ्या ताई, दादा सगळ्यांसाठी मी एकच यावर्षी मनापासून, अंतःकरणापासून प्रार्थना करते की तुम्ही एक सुखी, समाधानी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन जगा, अशी मी परमेश्वराचरणी प्रार्थना करते. आणि हा माझा छोटासा संकल्प तुम्हाला कसा आवडला, का आवडला, तुम्हाला तो करायचा आहे का, आणि खरंच मी केलेला संकल्प गरजेचा आहे का, असं जर वाटत असेल तर नक्की तसं कमेंटमध्ये जा आणि सांगा. आणि नूतन वर्षाच्या भरभरून आरोग्यमय, आनंददायी शुभेच्छा.